पत्रकार बंधू, समोर बसलेले सर्व तालुक्यातून आलेले तालुक्याचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, सर्व पदाधिकारी, बूथ रचना बूथ कमिटीचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे सर्व घटक व पत्रकार बंधू साहेब, हा महाविकास आघाडीचा जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्यानंतर जे दुर्दैव ह्या लोकांनी आपलं सरकार पाडलं आणि ज्या घटना महाराष्ट्राला न आवडणाऱ्या महाराष्ट्रात घडल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचा त्या ठिकाणी पक्ष फोडल्यानंतर एक खूप मोठी लाट ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बद्दल तयार झाली आणि मग त्या जीवावरती त्या ठिकाणी त्यांना कुठूनच जनाधार मिळत नव्हता आणि तशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले काही लोक त्या ठिकाणी त्या बाजूला सत्तेत गेली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्या दिवशी त्या ठिकाणी तिकडे शपथविधी झाला आणि 4 वाजताच साहेबांची पुण्यामध्ये प्रेस झाली आणि त्या प्रेसमध्ये साहेबांना त्या ठिकाणी विचारण्यात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा कोणता आणि त्यावेळेस शरद पवारांनी हात वर केला आणि महाराष्ट्राची परिस्थिती पुन्हा एकदा साहेबांच्याच भोवतीला आणि परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी घट्ट आणि मजबूत आहे। काही लोक गेली म्हणून त्या ठिकाणी पक्षाला फरक पडणार नाही ही भूमिका आणि दुसऱ्याच दिवशीपासून त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघालेले 84 वर्षाचे योद्धे शरदचंद्र पवार साहेब गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो की माझ्या आयुष्यात पवार साहेबांना भेटायचं स्वप्न होतं, परंतु योगायोगानं त्या ठिकाणी मी पक्षामध्ये आलो, पक्षात आलो, साहेबांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिली आणि ज्यांनी पक्षात आणली त्यातली कोणच राहिली नाही, ती सगळीच गेली। त्याच्यामुळं योगायोगानं कोणच नसल्यामुळं काकासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायची संधी मिळाली। साहेबांबरोबर कित्येक वेळा भेटण्याची, बोलण्याची, विषय समजून घेण्याची संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून साहेबांना देखील त्या ठिकाणी काम करत असताना जे काही आम्हाला अडचण आहे, जिल्ह्यातला असेल, तालुक्यातला असेल, कोणताही प्रश्न साहेबांच्या समोर गेल्यानंतर तो किती कसबीनं आणि तातडीनं सुटला जातो ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून मी त्या ठिकाणी मग जो कोणता प्रश्न असेल तो साहेबांच्या समोर नेला जायचा आणि मग साहेबांकडनं त्या ठिकाणी योग्य असा मार्ग दिला जायचा। मग सत्तेत असू किंवा सत्तेच्या बाहेर असू त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मार्ग दिला जातोय। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते सगळ्यांना त्या ठिकाणी आपण एकत्र घेऊन भविष्य काळामध्ये आपल्या पंढरपूर, मंगळवेढा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मोर्चे बांधणीच्या संदर्भात आपल्या सर्व सहकार्यांचं एकमेकाशी त्या ठिकाणी साहेबांचं मार्गदर्शन मिळेल आणि त्या माध्यमातून पुढची लोकसभेची निवडणूक आपल्याला येऊ घातलेली आहे। गेल्या 2-3 महिन्यामध्ये येणाऱ्या लोकसभेची निवडणूक होते। आता राम मंदिर झालं की त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी भूमिका आपल्याला निवडणुकीची होणार आणि निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला आपलं संघटन त्या ठिकाणी मजबूत करावं लागणार। आपल्याला त्या ठिकाणी साहेब, आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आपल्यातून गेल्यानंतर त्या ठिकाणी काकासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळे तालुका अध्यक्ष नेमणूक झाली, शहर अध्यक्ष नेमणूक झाली, त्यांच्या आता कार्यकारिण्या त्या ठिकाणी नेमणूक झाल्या, पदाधिकारी नेमणूक झाले। आता बूथ रचना जवळजवळ 80% पंढरपूर, मंगळवेढ्यात आम्ही त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि आता राहिलेले उर्वरित करून आता त्या ठिकाणी गाव तिथं शाखा, युवक, फादर बॉडीच्या सगळ्या सेलचे पदाधिकारी निवडलेत, त्याची कार्यकारिणी निवडली। त्याच पद्धतीनं काँग्रेसचे साळेसर देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज त्या ठिकाणी सगळी भूमिका त्या ठिकाणी त्यांची देखील पदाधिकारी, शिवसेनेचे देखील पदाधिकारी सगळेजण त्या ठिकाणी आपापल्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेत भविष्यात हा विचार आपल्याला पुरोगामी महाराष्ट्राचा पुढे नेण्यासाठी आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सत्तेमध्ये आणि सत्तेच्या बाहेर आज आपण रोज बघतोय, माझ्या तर बातम्या रोजच येत आहेत, ह्याच्यावर कारवाई झाली, त्याच्यावर झाली, धाड पडली, अशा असंख्य गोष्टी त्या ठिकाणी रोज आपण बघतोय।
परंतु त्याला न डगमगता त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा आहे. माझ्याकडे दोन पर्याय होते. एक पर्याय होता साधा सरळ त्यांच्याकडे जायचं आणि शरण जायचं आणि माझं चुकलं मला माफ करा आत घ्या आणि माझ्या कारवाया सगळ्या थांबवा. आणि दुसरा पर्याय होता हे जर 84 वर्षाच्या वयामध्ये साहेब महाराष्ट्रामध्ये खंबीर उभा आहेत सह्याद्री सारखे, तर आपण देखील संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. म्हणून आम्ही देखील संघर्षाची तयारी ठेवली आणि या संघर्षाच्या माध्यमातून साहेब आत्ताची परिस्थिती जर बघितली, या पंढरपूर मंगळवेढ्याचे मगाशी शहर अध्यक्षांनी कित्येक प्रश्न सांगितले. साहेब मी गेले कित्येक वर्ष बघतोय 35 गावचा पाण्याचा प्रश्न हा बरेच वर्ष झालं, 40-50 वर्ष झालं त्या ठिकाणी असाच आहे. मग प्रत्येक वेळी आश्वासनं दिली जातात, परंतु जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी मागच्या मंत्रिमंडळामध्ये असताना त्यांनी 11 गावाला त्या ठिकाणी पाणी आणि त्याचं एक्सटेन्शन करून 19 गावापर्यंत ते पाणी पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीच्या काळामध्ये जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी लागलंय. परंतु त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं ते पाणी येत नाही. त्याला आता वितरिका वाढवणं गरजेचं आहे. पुढच्या काळामध्ये त्याची एक्सपान्शन करणं महत्वाचं आहे आणि आज पाणी इथं येऊ शकतं आणि हा तरी आज पहिला त्या ठिकाणी प्रयोग झालाय. आज 24 गावाच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे. त्याच्यासाठी साहेब आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ठोस भूमिका घेऊन त्या या भागातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आश्वस्त करणं गरजेचं आहे. आज या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन भविष्य काळात हा प्रश्न फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि शिवसेना सोडवू शकते. कारण उद्याच्या काळामध्ये या राज्यामध्ये सरकार कोणाचं येणार असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, हे लहान गल्लीतलं पोरग देखील बोलतंय. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आज बसवेश्वराचं स्मारक त्या ठिकाणी करायचं म्हणून घोषणा फक्त झाली, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचं स्मारकाला अजून हात लावला गेला नाही. बसवेश्वर महाराजांचं स्मारक असेल त्या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं, त्याचं तीर्थक्षेत्र असेल त्या ठिकाणी किल्ला असेल, याचं सगळं त्या ठिकाणी सुधारणा असेल, त्याच्यासाठी निधी असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पर्यटन होणं असेल. पंढरपूर त्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही ऐकतोय रिंग रोड होणार, हे होणार आणि 2000 कोटी येणार, 2500 कोटी येणार आणि कोणत्याही गोष्टी आज त्या ठिकाणी प्रत्यक्षात होत नाहीत. घोषणा मात्र मोठमोठ्या होतात. आणि मला एक आवर्जून सांगावं वाटतं, राज्याचं बजेट गेल्या मार्च मध्ये ज्यावेळेस मांडलं त्यावेळेस 17,000 कोटीचं तुटीचं बजेट होतं. नंतर पुरवणी मागण्या 45,000 कोटीच्या मागण्या मान्य झाल्या आणि कालच्या अधिवेशनात 54,000 कोटीच्या, आधी 17,000 कोटीचं तुटीचं बजेट आहे आणि परत या 80-90,000 कोटी कुठून आणले. त्या ठिकाणी आज फक्त उद्घाटनाच्या माध्यमातून एखाद्या कामाला 50 कोटीचा निधी म्हणायचं आणि त्या कामावरती फक्त 1 नाही तर 2 कोटी टाकायचे, उद्घाटन करायचं, फोटो लावायचे आणि कार्यक्रम संपला आणि त्याचं काम होणार नाही. कारण शिक्षण खात्याचं असेल त्या ठिकाणी आपण बजेट बघितलं तर 300 कोटीचं आणि कामं मात्र 10,800 कोटीची त्या ठिकाणी प्रस्तावित आहेत. त्यामुळं हे अजून 20 वर्ष होणार नाहीत अशी कामाची उद्घाटनं आज सगळी त्या ठिकाणी होताना दिसत आहेत. परंतु या सगळ्या कामामध्ये आज आमच्या भागातले लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी ह्या लोकांमध्ये काय चाललंय, कमी जास्त आहे हे बघायला वेळ नाही. मगाशी साहेब मी जो मुद्दा सांगितला, आज मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातल्या माझ्या कितीतरी छावणी धारकांनी त्या ठिकाणी 19 साली छावण्या उभा केल्या आणि छावण्याच्या माध्यमातून गोरगरिबांची जनावरं त्या ठिकाणी मुख्य जनावरांना त्या ठिकाणी वैरण चारा पाणी दिला. परंतु आज त्यांचे 4 वर्ष झालं आज बिलं मिळाली नाहीत आणि मग लोकप्रतिनिधी म्हणतात आमच्याकडे या, प्रवेश करा, मग आम्ही तुमची बिलं काढून देतो आणि असं खेळवत ठेवून 4 वर्ष झालं त्या लोकांची एकेकाची 10-10 लाख, 20-20 लाख, 40-40 लाख बिल आहेत. कुणी व्याजाने पैसे काढलेत. आज आत्महत्येची वेळ त्यांच्यावर आली आहे. छावणी धारकाचा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. आज छावणीवाला मालक त्या ठिकाणी इच्छा आहे की आपल्या बरोबर काम करायचे आहे, पण माझं बिल मिळेल म्हणून त्या ठिकाणी दबावापोटी त्या ठिकाणी त्यांच्यावरती दबाव आणला जातोय. असे असंख्य प्रश्न, दबावाचं राजकारण या ठिकाणी केलं जातंय. साहेब मी त्या ठिकाणी पक्षामध्ये आलो आणि काही लोकांनी परराज्यातला एक पक्ष निवडला आणि त्या राज्यातलं बी सरकार घालवलं आणि आजच्या मात्र ठिकाणी आज वेगळ्या पद्धतीने भूमिका घेतली जाते. आज ज्या काही गोष्टी घडल्या असतील ह्या गोष्टीतून मात्र एक बघायला मिळते साहेब, जी सगळी जवळची होती ती त्या ठिकाणी सगळी लांब गेली आणि आमच्यासारखी तुटकी फुटकी कार्यकर्ते आज आम्ही तुमची त्या ठिकाणी सक्षमरित्या का करू शकतोय तर तुमच्या माग
आज त्या ठिकाणी जनता आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये जर 10 जणांना जाऊन विचारलं, मी ज्यावेळेस त्या ठिकाणी पक्षाचा हा निर्णय त्या ठिकाणी 2 झाल्यानंतर मी काही आमच्या प्रमुख लोकांना साहेब बैठक घेतली आणि त्यांना बोलवून विचारलं. त्या ठिकाणी 60 लोक बैठकीला होती. 60 जणांना विचारलं की आपण काय निर्णय घेतला पाहिजे. त्यातल्या 58 जणांनी सांगितलं शरदचंद्र पवार साहेबांचा आणि 2 जणांनी म्हणले आपलं काय भागत असलं तर तिकडे गेलं तर चालतंय का. म्हणजे सगळ्यात महत्वाचा त्यांचा विचार आहे की आपलं काहीतरी भागवायचं असेल तर तिकडे जावं लागतंय आणि स्वाभिमानाने संघर्षाने राहायचं असेल तर शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराबरोबर राहावं लागणार आहे. ह्या भूमिकेतनं साहेब आम्ही काम करतोय गेल्या मे महिन्यापासून आतापर्यंत. मग विठ्ठल साखरी कारखाना बंद पडलेला चालू झाला त्या भागात नव्हतं तर जिल्ह्यातला साहेब जर त्या ठिकाणी आज विठ्ठल कारखान्यामुळे स्पर्धा चालू झाली. आपण माड्याला त्या ठिकाणी आले होते. माड्याच्या कार्यक्रमात मी त्या ठिकाणी एक बोलत शब्द केला की साहेब आपल्या आशीर्वादाने एक धक्का देतो. आज साहेब जिल्ह्यातला सगळ्यात उसाचा दर हा विठ्ठल साखरी साखर कारखाना त्या ठिकाणी देतोय आणि आज परत कुणाचं बोलायचं धाडच झालं नाही की विठ्ठल पेक्षा आम्ही एवढं जास्त देतो. मग माझ्यासारख्याला प्रश्न आहे की 600-700 कोटी कर्ज असणारा कारखाना आज एवढा भाव देऊ शकतो आणि ज्यांचे शिल्लकीत कारखाने आहेत, ज्यांच्याकडे पैसे शिल्लक आहेत, ज्यांचे कित्येक वर्ष त्या ठिकाणी कारखाने चांगले आहेत म्हणून सांगतात ते का आज दर देत नाहीत. कारण साहेब पहिल्यांदा त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी 2500 रुपये जाहीर केला. आम्ही 2550 रुपये म्हणलो आणि त्यांची अपेक्षा होती आम्ही 2400 रुपये करावं. परंतु त्या ठिकाणी आम्ही 2550 केले. त्यांनी 2700 रुपये जमा केले. कुणी 2750 केले, कुणी 2711 इकडे केले मंगळवेढ्यामध्ये आणि त्या ठिकाणी काही जणांनी 28 केले. आम्ही त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी दर दिला. आज परिस्थिती अशी आहे साहेब आम्ही जर जास्त दर दिला नसता तर सर्वसामान्य शेतकरी बोलतोय की या ठिकाणी 200-400 रुपये जी मिळाले ते मिळाले नसते. एक विठ्ठल कारखाना बंद होता म्हणून जिल्ह्याची स्पर्धा बंद झाली होती. आज विठ्ठल कारखान्यामुळे जिल्ह्याची स्पर्धा पुन्हा सुरू झाली. आज तुम्ही त्या ठिकाणी माझ्यासारख्या नौक्या पोरावरती विश्वास ठेवला. आज एक नौका पोरगा एक बंद पडलेला कारखाना त्या ठिकाणी सुरू करून या जिल्ह्याच्या अर्थकारणाला त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण करून माझ्या शेतकऱ्याला आज 440 साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. 10 कोटीने ज्यादा म्हणलं तर 300-400 कोटी रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी ज्यादा मिळाले. आणि हाच विचार जो पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना आज गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचं 50 वर्षामध्ये सहकार मजबूत करण्याचं काम ह्या सर्वसामान्यांना मिळवून देण्याचा काम विचार पुरोगामी महाराष्ट्राचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवलाय. तो विचार भविष्य काळामध्ये आपल्याला पोहोचवायचा आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे शिंदे साहेब सगळेच त्या ठिकाणी आपले प्रमुख पदाधिकारी आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. आपण देखील तसा आदेश दिला तर आम्ही इथून पुढच्या काळात शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी एकत्रित्या प्रत्येक कार्यक्रम इथून पुढचा जर झाला तर त्या पुढच्या काळामध्ये आपल्यातले देखील मतभेद बाजूला सरकतील आणि आपल्याला भविष्य काळामध्ये एक ताकदीनं या महाविकास आघाडीला मोठ्या बहुसंख्येनं उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मग पंढरपूर मंगळवेढा माढा असेल त्या ठिकाणी माढा आणि सोलापूर लोकसभा असेल ह्या दोन्ही लोकसभेच्या निमित्तानं आपल्याला काम करताना तळागाळापर्यंत सगळ्याला एकत्रित्या काम करण्याची संधी आपण मार्गदर्शन कराल त्या पद्धतीने होईल. माननीय साहेब आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. साहेब सगळ्यांना सांगणार आहेत. साहेब मी आपल्याला या निमित्ताने एवढंच एक फक्त सांगतो की आमच्यातलेच काहीतरी इथं 3-4 उमेदवार उभारणार आहेत आणि ते मी पंढरपूर मंगळवेढ्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका केली आणि त्यांचेच कार्यकर्ते म्हणजे अभिजित माड्याला उभारणार आहे. म्हणजे उघड लोकांमध्ये समभ्रम तयार करायचा. परंतु साहेबांनी जो आदेश दिलाय त्या पद्धतीने भविष्य काळामध्ये या पंढरपूर मंगळवेढा विभागामध्ये काम करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळावी. मंगळवेढा पंढरपूर मध्ये काँग्रेस शिवसेना सर्व पक्षाच्या घटक पक्षाला महाविकास आघाडीला सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन भविष्य काळात काम करू. जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नावरती भविष्य काळामध्ये काम करण्याची संधी आपण सगळेजण द्याल. उद्या संघटना पक्ष मजबूत करण्यासाठी आपल्याला सगळ्याला बूथ रचना करणं खूप अत्यंत महत्वाचे आहे आणि बूथ रचनेवरती आपल्याला उद्याच्या काळामध्ये काम करावं लागणार आहे. एक बूथ 10 यूजच्या माध्यमातून आपल्याला सॉफ्टवेअर घेतलंय. त्या माध्यमातून सगळ्याला भविष्य काळामधला जो आपला सोशल मीडिया आहे तो सोशल मीडिया भविष्य काळामध्ये आपल्याला सक्षम करावं लागणार आहे. आज पवार साहेबांचे जे काही विचार आहेत 25 त्या ठिकाणी कामं झाली
ही लोकांपर्यंत पोहोचवणं आणि सोशल मीडियाचा वापर करून आज प्रिंट मीडिया असेल, न्यूज असेल, यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत आपला विचार तळागाळापर्यंत पोहोचवून आपलं मतदान बूथ पेटीपर्यंत आणून मतदान करून घेणं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते आपण सगळेजण उद्याच्या काळामध्ये पार पाडण्यासाठी सगळेजण सक्षम आणि तयार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. साहेबांनी या मीटिंगसाठी वेळ दिला त्याबद्दल साहेबांचे, शिंदे साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.